नमस्कार. मी अनिल केशवराव घेवारी, राहणार पुणे. 2021-22मध्ये माझी नर्मदा परिक्रमा पूर्ण झाली. त्यावेळेस मला श्री विष्णुगिरी महाराज मला टिळकवाडा येथे भेटले होते. तेव्हापासून मी त्यांच्या संपर्कात आहे आणि आता असा योग आला की मला त्यांच्या प्रेरणेनेच आणि त्यांच्याच उत्सव मला दाखवल्यामुळे मी ह्यावेळेस ही नर्मदा उत्तर वाहिनी परिक्रमा करत आहे. आणि उत्तर वाहिनी परिक्रमा करत असताना पुन्हा मला असं की ह्या ठिकाणी हे जे विष्णुगिरी महाराजांचं जे वासन जे आश्रम आहे, ह्या आश्रमामध्येच मला इथून सुरू करावं असं वाटलं. आणि इथली जी व्यवस्था आहे, ह्या व्यवस्थेमध्ये फार विष्णुगिरी महाराजांचं खूप अमोल असं हे योगदान आहे. ह्या ठिकाणी त्यांच्याच प्रेरणेने इथं इतक्या लोकांना सर्व सुख समाधान आणि मिळतं की बाकी इतर ठिकाणच्या आश्रमापेक्षा इथल्या आश्रमामध्ये त्यांना जास्त लोकांना ह्या ठिकाणी समाधान मिळतं. आणि विष्णुगिरी महाराजांच्यामुळेच हे सर्व व्यवस्थित होत असं मला लक्षात आलं. आणि मग विष्णुगिरी महाराजांच्या ह्या तपोभूमीमध्ये ही आहे तपोभूमी, ह्या तपोभूमीमध्येच इथूनच परिक्रमा सुरू करावं आणि ह्या ठिकाणीच त्यांचं संपूर्ण मार्गदर्शन मिळते. येथे आपल्याला यायचं आहे, इथं पराक्रम करायचं नाही, आपल्याला परिक्रमा करायचं आहे. परिक्रमा करा म्हणजे फक्त सेवा करायची, सेवाच करत असतं आपल्याला. ह्या ठिकाणी सेवा करत असताना प्रत्येक ठिकाणी आपण ही जी भूमी आहे, पवित्र भूमी आहे, ह्या भूमीमध्ये ह्या ठिकाणी जे आपण चालतो परिक्रमा करत असताना चालताना न बोलता आणि फक्त जप करायचं. जप करत असतानाच आपल्याला भरपूर फायदा मिळतो. इथले वातावरण इतके सुंदर आहे. ह्या ठिकाणी प्रत्येक माणूस आपला भावुक होऊन ह्या ठिकाणी येतो आणि ह्या ठिकाणी सर्व आपली परिक्रमा पूर्ण करतो आणि आनंदाने स्वइच्छेने जे काही आपल्या इच्छा असेल त्या ठिकाणी हे करतो. इथं ह्या ठिकाणी कन्यापूजन होते आणि सर्व भोजनांची आणि राहण्याची व्यवस्था त्यांची छान अगदी सुंदर होते. सर्वांचे जे सेवेकरी आहेत त्यांचे खूप सहकार्य असते ह्या लोकांचं. आणि जे बाहेरून येणारे लोक आहेत त्यांना सर्व मार्गदर्शन अगदी व्यवस्थित मिळतं. आणि प्रत्येकाने इथे ह्या आश्रमात येऊनच इथूनच परिक्रमा करावं अशी माझी एक विनंती आहे. नर्मदे हर.